नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन प्रमुख रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे। सावळी जटामखोरा बिडगाव केळवद आणि रायबासा ते केळवद या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून डांबर पूर्णपणे उखडले आहे। त्यामुळे प्रवास करणं म्हणजे मोठी कसरत करण्यासारखं झालं असून स्थानिकांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांनी या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची अक्षरशः दैना झाली आहे। जटामखोरा येथील प्रवासी निवाऱ्याची भिंत कोसळली असून प्रवाशांना बसण्यासाठी योग्य जागाही उपलब्ध नाही। या प्रवासी निवाऱ्याचीही तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। केळवद रायबासा रस्त्याची ही स्थिती अत्यंत दयनीय आहे। हा रस्ता जिल्हा बांधकाम विभाग सावनेर अंतर्गत येतो। याच रस्त्यावरील एका पुलावर मोठा खड्डा पडल्याची बातमी स्थानिक सकाळ वृत्तपत्रातील एका पत्रकारानं प्रसिद्ध केली होती। त्यानंतर संबंधित विभागानं तात्काळ तो खड्डा बुजवला। मात्र रायबासा रस्त्यावरील इतर मोठे खड्डे अजूनही तसेच आहेत। याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे केळवद ते जटामखोरा सावळी या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावनेर यांच्या अखत्यारीत येते। मात्र या विभागाला अद्यापही जाग आलेली नाहीये आणि या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। स्थानिक नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडे या दोन्ही रस्त्यांची तातडीनं चौकशी करून यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त न झाल्यास नागरिकांचे हाल आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सावनेर तालुक्यातील या दुरावस्थेमुळे प्रवासाचा मार्ग सुरक्षित आणि सुखकर बनण्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। केळवद रायबासा बिडगाव जटामखोरा सावळी या रोडची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, कारण का खूपच गड्डे पडले आहेत। केळवद ते जटामखोरा सावळी पर्यंत जे रोड खराब झालेला आहे त्याची लवकर दुरुस्त करण्यात यावी। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।